नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, घटक मुख्य परीक्षा 2023 ची पहिली आन्सर की आली आणि त्यानंतर मुलांमध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले। सेकंड आन्सर की कधी येईल, स्किल टेस्ट साठी कट ऑफ कधी लागल, स्किल टेस्ट कधी होईल, फायनल रिझल्ट कधी लागल। तर या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड माहिती बघणार आहोत की कालावधीबाबत सेकंड आन्सर की कधी येते, कट ऑफ कधी लागल, स्किल टेस्ट कधी होईल, ठीक आहे, त्यानंतर वेटिंग लिस्ट कधी लागल, ऑप्टिंग आउटचा ऑप्शन कधी निर्माण होईल, ए टू झेड माहिती इथं बघणार आहोत। या माहितीचा फायदा तुम्हाला अशा प्रकारे होणार आहे की पहिली आन्सर की आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एकदम कमी मार्क आहे किंवा जे तळ्यात मळ्यात अशा सिच्युएशन मध्ये जवळपास समजून घ्या 120 130 असे जे मार्क विद्यार्थ्यांना आहे, तर ते विचार करतात मी काय करू, स्किल टेस्टची प्रॅक्टिस करू, टायपिंगची प्रॅक्टिस करू की पुढच्या परीक्षेची तयारी करू। तर तुम्हाला इथं हा जो पूर्ण कालावधी मी तुम्हाला सांगणार आहे स्किल टेस्टचा, आन्सर कीचा, कट ऑफचा, यावरून तुमचं क्लिअर होऊन जाईल की बाबा पुढे आपल्याला काय करायचं आहे। तर सर्व गोष्ट एक एक व्यवस्थित मुद्दा बघू, आचारसंहितेचा काय परिणाम होतो ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, इथं जर बघितलं तर पहिली आन्सर की आली 9 जानेवारी रोजी, ठीक आहे। मग पहिली आन्सर की 9 जानेवारी रोजी आली। या पहिल्या आन्सर की नंतर दुसरी आन्सर की कधी येते, तर दुसरी आन्सर की येते 45 ते 60 दिवसानंतर। कधी? 45 ते 60 दिवसानंतर दुसरी आन्सर की येते। मग 9 जानेवारी नंतर जर 45 दिवस जर आपण काउंट केले तर 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 30 दिवस, त्यानंतर पुढचे 15 दिवस म्हणजे 24 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान तुमची दुसरी आन्सर की येईल। सेकंड आन्सर की कधी येईल? 24 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान तुमची सेकंड आन्सर की येईल। मग आता सेकंड आन्सर की आल्यानंतर स्किल टेस्टचा कट ऑफ 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा लागतो। कधी लागतो? 10 ते 15 दिवसामध्ये तुमचा कट ऑफ लागतो। मग आपण जर इथं बघितलं तर 24 फेब्रुवारीला समजून घ्या तुमची आन्सर की आली, 45 दिवसामध्ये तुमची आन्सर की आली, तर पुढच्या 10 दिवसात म्हणजे 4 मार्च पर्यंत ते 15 दिवस म्हणजे 9 मार्च पर्यंत तुमचा काय येईल, स्किल टेस्ट साठीचा कट ऑफ येईल, ठीक आहे। स्किल टेस्ट साठीचा कट ऑफ येईल। मग आता काही कॅटेगरी आहे जसं की भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, ठीक आहे, त्यांचा रिझल्ट जो आहे तो डायरेक्ट लागणार आहे, दिव्यांग उमेदवार आहे तर त्यांचा रिझल्ट जो आहे तो डायरेक्ट लागणार आहे। मग तो सुद्धा आपण बघणार आहोत पुढे काय। तर हा स्किल टेस्टचा कट ऑफ येईल पहिले, ठीक आहे। हा कशाचा कट ऑफ येईल? स्किल टेस्ट साठीचा कट ऑफ येईल 4 ते 9 मार्च पर्यंत, ठीक आहे। आणि मॅक्सिमम हा कट ऑफ कधी येऊ शकतो? मग 9 मार्च पासून आता जर बघितलं पहिली दुसरी आन्सर की जर 60 दिवसानंतर आली तर मग 9 मार्च पर्यंत ती येण्याची शक्यता आहे। आणि मग 9 मार्च पासून 10 ते 15 दिवसानंतर म्हणजे 19 मार्च ते 24 मार्च पर्यंत काय येऊ शकतो? मॅक्सिमम स्किल टेस्टचा कट ऑफ येऊ शकतो। तर हे तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। दुसरी आन्सर की 45 ते 60 दिवसानंतर आपण एक पहिली तारीख घेतली, 45 दिवसानंतर जर दुसरी आन्सर की आली 24 फेब्रुवारी रोजी आली तर त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तुमचा स्किल टेस्टचा कट ऑफ जाहीर होईल, 4 ते 9 मार्च पर्यंत तुमचा स्किल टेस्टचा कट ऑफ येऊन जाईल। मग आपण हीच तारीख कन्सिडर करूया, 45 दिवसात दुसरी आन्सर की येईल, त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर स्किल टेस्टचा कट ऑफ लागेल। त्यानंतर बघा बरेचशा मुलांच्या मनात प्रश्न आहे की आचारसंहितेचा काय परिणाम होईल। तर आचारसंहिता मार्च मध्ये लागण्याची शक्यता आहे आणि मग आचारसंहिता लागली तर नेमकं काय होईल? तर परीक्षा होतात का आचारसंहितेमध्ये? होतात। म्हणजे स्किल टेस्ट होऊ शकते का? तर होऊ शकते। इथं मतदान नसेल तर, त्या दिवशी जर मतदान नसेल तर स्किल टेस्ट होणार। आन्सर की येते का? तर सेकंड आन्सर की पण येऊ शकते, ठीक आहे, यस, काही हरकत नाही सेकंड आन्सर कीला, कारण आयोग जो असतो तो इंडिपेंडंट बॉडी आहे, ठीक आहे। हा स्वतंत्र काय आहे तर एक संविधानिक संस्था आहे, त्यामुळे ती बरेचसे निर्णय स्वतः घेऊ शकते। आन्सर की येते, निकाल येतो, ठीक आहे, जाहिरात येते का? तर येते। जर त्या जाहिरातीचं वेळापत्रक आधीच जाहीर झालेलं असेल तर परीक्षा होतात का? यस, ठीक आहे, फक्त त्या दिवशी मतदान नसायला पाहिजे। आन्सर की येते का? यस, ठीक आहे। निकाल येतो का? होय। त्यानंतर जाहिरात येते का? येते, जर ती आधीच जाहीर झाली असेल तिचं वेळापत्रक तर। मग आता आचारसंहितेचा परिणाम बघितला, ठीक आहे। मग आता आपण बघितलं की स्किल टेस्टचा कट ऑफ 4 ते 9 मार्चला जाहीर होईल। मग स्किल टेस्टचा कट ऑफ जाहीर झाल्यानंतर 10 ते 15 दिवस तुम्हाला दिले जातात आणि त्यानंतर स्किल टेस्ट होणार। मग 10 दिवसानंतर बघितलं तर 19 मार्चला होऊ शकते आपण, किंवा मग 24 मार्च पर्यंत तुमची स्किल टेस्ट होणार, ठीक आहे। स्किल टेस्टचा कट ऑफची तारीख आपण बघितली 4 ते 9 मार्च, त्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये तुमची स्किल टेस्ट होणार 19 मार्च ते 24 मार्च या दरम्यान। मग आता स्किल टेस्ट होणार आचारसंहिते दरम्यानच होणार। परीक्षा होतात का? होय, मी याचं उत्तर ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे। मग स्किल टेस्ट होऊ शकते, त्यावर काही इम्पॅक्ट पडणार नाही। मग स्किल टेस्ट झाली 19 मार्च ते 24 मार्च या दरम्यान। मग आता तिथून पुढे 30 दिवसामध्ये तुमचा फायनल रिझल्ट लागणार।
आणि फायनल रिझल्ट जेव्हा लागणार तो सगळ्याच उमेदवाराचा लागणार, ठीक आहे। फायनल रिझल्ट जो काही लागणार आहे तो सगळ्याच उमेदवाराचा लागणार, ज्यांची स्किल टेस्ट झाली त्यांचाही, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, जे काही माजी सैनिक आहे, जे काही दिव्यांग उमेदवार, सगळ्यांचा कट ऑफ जो आहे तो सगळ्यांचा रिझल्ट जो आहे तो पुढे 1 महिन्यानंतर लागणार। मग 24 मार्च पासून पुढे 1 महिना कन्सिडर केला तर 24 ते 25 एप्रिलच्या दरम्यान तुमचा फायनल रिझल्ट लागणार। फायनल रिझल्ट लागल्यानंतर जर बघितलं तर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार, आयोगाच्या वेबसाईटवर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन बघायला मिळणार। ज्यांना भरती प्रक्रियेमधून बाहेर पडायचे ते ऑप्शन तुम्हाला दिसेल, आणि भरती प्रक्रियेमधून बाहेर पडायचा ऑप्शन तुम्ही चॉईस केल्यानंतर तुम्हाला लगेच एप्रिल नंतर एक मे महिन्यामध्ये जो काही फायनल रिझल्ट आहे तर ऑप्टिंग आउटचा ऑप्शन कॅन्सल झाल्यानंतर जे उरलेले नाव आहे त्यांचा रिझल्ट घोषित करण्यात येईल आणि तुम्हाला सगळ्यांना जून मध्ये जॉईनिंग मिळून जाईल। जून महिन्यामध्येच एक रिझल्ट लागल्यानंतर फायनल नाव आल्यानंतर तुम्हाला एक कधीपर्यंत जून महिन्यापर्यंत जॉईनिंग मिळून जाईल। सगळे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ज्यांचा डायरेक्ट कट ऑफ लागलेला आहे त्यांना सुद्धा, आणि जे डायरेक्ट सिलेक्ट झालेले त्यांना सुद्धा जून मध्ये जॉईनिंग मिळून जाईल। आता विषय उरतो ज्यांनी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन निवडलं त्यानंतर मग आता काही जागा रिक्त झाल्या, मग तिथं वेटिंग लिस्ट लागणार, आणि ज्यांची वेटिंग लिस्ट लागलेली आहे त्यांचा कट ऑफ पुढे 6 महिन्यामध्ये त्यांना जे काही जॉईनिंग आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्ये मिळून जाईल। म्हणजे तुमची प्रोसेस जी वेटिंग लिस्ट वाल्यांची ती नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत चालणार आहे, म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत जॉईनिंग मिळू शकते। असा हा अंदाजित कालावधी आहे, ठीक आहे। दरवर्षी असाच याच पॅटर्न मध्ये आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा एवढाच कालावधी बघायला मिळाला होता, आणि या वर्षी सुद्धा याच प्रकारे होईल, ठीक आहे। याच प्रकारे कालावधी असेल, पहिल्या आन्सर की नंतर दुसऱ्या आन्सर कीचा 45 ते किती दिवस, 60 दिवस, त्यानंतर दुसऱ्या आन्सर की नंतर कट ऑफ 10 ते 15 दिवस, त्यानंतर जर आपण बघितलं तर स्किल टेस्ट होणार पुढे, स्किल टेस्ट किती दिवसानंतर, 10 ते 15 दिवसानंतर, त्यानंतर जर बघितलं स्किल टेस्ट नंतर 1 महिन्यामध्ये रिझल्ट लागणार आणि तुम्हाला 1 महिन्याच्या आत जॉईनिंग सुद्धा मिळणार, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो इथं फायनल रिझल्ट तुमचा 25 एप्रिल पर्यंत लागू शकतो आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळणार, ठीक आहे। आता ऑप्टिंग आउटचा ऑप्शन निवडल्यानंतर वेटिंग लिस्ट जी लागणार, त्या वेटिंग लिस्ट मध्ये ज्या मुलांचे नाव येणार त्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत, डिसेंबर महिन्यापर्यंत, दिवाळीपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळून जाईल। तर आपण सर्वच गोष्टी इथं बघितलेल्या आहे। मग आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला पुढच्या परीक्षेची तयारी करायची की तुम्हाला इतके दिवस थांबायचं आहे, या प्रोसिजरसाठी थांबायचं आहे, किंवा स्किल टेस्टचा कट ऑफ जो लागणार आहे मार्च पर्यंत तोपर्यंत थांबायचं आहे। आता बघा स्किल टेस्टचा कट ऑफ जो आहे तो मार्च एंडिंगला सुद्धा लागू शकतो। आपण इथं 45 दिवसात पहिली आन्सर की येईल असं कन्सिडर केल्यानंतर स्किल टेस्टचा कट ऑफ 4 ते 9 मार्च पर्यंत लागू शकतो। पण जर आन्सर की दुसरी आन्सर की जर 60 दिवसानंतर आली तर मग तुमचा जो स्किल टेस्टचा कट ऑफ आहे तो मार्च एंडिंगला सुद्धा लागू शकतो। तर तुम्हाला आता निर्णय घ्यायचा की जी पुढची मोठी कंबाईनची ऍड येणार आहे त्याची तयारी सुरू करायची, की आता तुम्हाला स्किल टेस्टची टायपिंगची प्रॅक्टिस करायची। मग तुम्ही असं करू शकता, दररोज 2 तास टायपिंगच्या प्रॅक्टिसला देऊ शकता, बाकी उरलेला वेळ अभ्यासाला देऊ शकता। असं तुम्ही करायला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे, फायनल निर्णय तुमचा आहे। तर आपल्या ॲप्लिकेशनवर आपण कंबाईनसाठी बॅच सुरू केलेली आहे, ठीक आहे। राज्यसेवेची बॅच आहे, राज्यसेवेसाठी टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केलेली आहे। जर जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता। आय होप आपण सर्व गोष्टी इथं बघितलेल्या आहे, कालावधी बाबतीत सर्व ज्या काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते मी तुमच्यासमोर क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।